यो ब्रह्मणं विदधाति पूर्वं यो वै वेदांश्च प्रहिणोति तस्मै तमहं देवमात्मबुद्धिप्रकाशं मोक्षर्वै शरणमहं प्रपद्ये। योऽन्तः प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां संजीवयत्यखिलशक्तिधरस्वधाम्ना अन्यांश्च हस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यम्। हरिः ओम। वाङ्मे मनसि प्रतिष्ठिता मनो मे वाचि प्रतिष्ठितम् आविरावीर्म एधि वेदस्य म आणीस्थः श्रुतं मे मा प्रहासीः अनेनाधितेनाहोरात्रान् सन्दधामि ऋतं वदिष्यामि सत्यं वदिष्यामि तन्मामवतु तद्वक्तारमवतु अवतु माम् अवतु वक्तारम् अवतु वक्तारम्। ओम शांती शांती शांती। आपण ऐतरेय उपनिषदातल्या पहिल्या अध्यायातल्या तिसऱ्या खंडाचा विचार करत होतो। या तिसऱ्या खंडामध्ये आपण त्या आत्म्याची जी वेगवेगळी अवस्थ आणि स्वप्न आहेत त्यांचा विचार करत होतो। त्याच्यापैकी एक अवस्थांचा विचार एका प्रकारातल्या आपण मागच्या वेळी केला की आपण 3 आकाशांचे प्रकार इथे पाहिले। घटाकाश, मठाकाश आणि महाकाश अशा 3 संज्ञा आपण पाहिल्या वेदांतातल्या, ज्या पारिभाषिक संज्ञा आहेत त्या। आणि त्याचा अगदी इथे संदर्भ घेऊन त्या प्रत्येक जीवाच्या हृदयामध्ये जे आकाश आहे ते, त्या जीवाच्या अवतीभोवती असणारं जे आकाश आहे ते, आणि या दोनही आकाशांना आपल्या आत अंतर्भूत करून घेणारं असं जे परमाकाश आहे ते। तर ही 3 अवस्थ त्या आत्म्याची आहेत अशी एक कल्पना मांडली गेली। आता दुसरी जी कल्पना, या अवस्थ कोणती असावीत याविषयीची आहेत। तर त्यामध्ये दुसऱ्या पद्धतीने आद्य शंकराचार्य, विद्यारण्य, रंगरामानुज आणि मध्वाचार्य यांनी त्याचं वर्गीकरण सांगितलेलं आहे। त्यातल्या त्यात रंगरामानुज आणि मध्वाचार्य यांच्या मताने केलेला अवस्थांचा अर्थ काहीसा वेगळा आहे आणि आद्य शंकराचार्य आणि विद्यारण्यांनी सांगितलेला अर्थ थोडा वेगळा आहे। शंकराचार्य आणि विद्यारण्यांच्या मते ही जी 3 अवस्थ म्हणजे त्याची निवास किंवा क्रीडेची स्थानं आहेत, ती जीव जिथे 3 ठिकाणी राहतो, ती 3 ठिकाण म्हणजे जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती, या 3 अवस्था प्रत्येक जीवाला सांगितल्या। आणि त्या अवस्थेमध्ये तो आत्मा शरीराच्या ज्या भागामध्ये राहतो किंवा क्रीडा करतो, विलास करतो, त्या 3 जागा म्हणजे ही 3 अवस्थ असावीत। आता ही 3 अवस्थ कुठली? तर तो जेव्हा जागृत किंवा जाग्रत दशेमध्ये असतो, तेव्हा जाग्रत दशेमध्ये तो आत्मा त्या पुरुषाच्या उजव्या डोळ्यामध्ये वास करतो। दक्षिणाक्षी पुरुष छांदोग्यामध्येही कदाचित गेलेलं असेल यापूर्वी। तर जागेपणी जेव्हा तो जीव जागा आहे तेव्हा त्या आत्म्याचा वास त्याच्या उजव्या नेत्रामध्ये असतो। बरं, मग सुषुप्ती आणि स्वप्न या 2 अवस्थांचं काय? तर स्वप्न अवस्था जेव्हा येते तेव्हा त्या स्वप्नावस्थेमध्ये तो आत्मा गलांते म्हणजे गळ्यात असतो, कंठामध्ये असतो। आणि जेव्हा सुषुप्ती असते, पूर्ण तो गाढ निद्रेमध्ये असतो, तेव्हा तो त्या शरीरातल्या हृदयस्थानी राहतो। म्हणजे या जीवाची जी 3 अवस्थ जे उपनिषद आपल्याला सांगतंय, अयमावसथो अयमावसथो अयमावसथः, तर ती 3 अवस्थ
ही म्हणजे नेत्र आणि त्यातही दक्षिण नेत्र हे पहिलं अवसथ, कंठ हे दुसरं अवसथ आणि हृदय हे तिसरं अवसथ, अशी ही 3 ठिकाणं या आत्म्याची 3 अवस्थांसाठी सांगितली. आता तीच अवसथ आणि तीच स्वप्न असं आचार्य. म्हणजे काय, अवसथ या अर्थी त्याचं क्रीडास्थान, राहण्याचं स्थान हे झालं, आणि स्वप्न या अर्थी त्याचं झोपण्याचं स्थान, जिथे स्वप्न करतोय तो आत्मा. म्हणजे थोडक्यात आजच्या फ्लॅट संस्कृतीच्या परिभाषेमध्ये हॉल आणि बेडरूम यातला अर्थ अवसथ आणि स्वप्न या 2 शब्दात सांगितले. त्याची संचाराची, कामाची स्थानं ही अवसथ आहेत, आणि त्याची झोपायची स्थानं ही म्हणजे त्या खुद्द अवस्था आहेत. त्या अवस्थांमध्ये तो या जागी राहतो. थोडं समजायला कठीण होईल किंवा शब्दच्छल वाटेल हे काय चाललंय म्हणून, पण थोडा ताण दिल्यावर लक्षातही येईल कदाचित. दशा, अवस्था ही आत्म्यापेक्षा वेगळी आहे, आणि त्या अवस्थेमध्ये असणारा आत्मा, त्या अवस्थेत गुंतलेला, त्या अवस्थेत रंगलेला, घडून गेलेला आत्मा हा वेगळा आहे. अथर्व शीर्षाचा मी नेहमी दाखला देतो. त्वम देहत्रयातीतः कालत्रयातीतः, याच्यानंतर अवस्थात्रयातीतः असाही एक फारसा प्रचलित नसणारा पाठभेद त्यात आहे. आणि त्यानुसार तो जो आत्मा आहे, गणपती आहे अथर्व शीर्षातला, तो या अवस्थांपेक्षा, जागृत, स्वप्न, सुषुप्ती किंवा स्थूल, सूक्ष्म आणि कारण या देहत्रयींपेक्षा अतीत, पर, वेगळा असा आहे, पहिलं आहे. तर माझा आवाज येत नाहीये कोणाला? कमेंट अशी येते की स्पीकर बंद आहे तुमचा? नाही, येतो आवाज, येतो आवाज, व्यवस्थित येतो. कृपया ज्यांना येत नाही आवाज त्यांनी आपापले ऑडिओ व्हिडिओ चेक करा, त्यांच्या इन्स्ट्रुमेंटला काही प्रॉब्लेम असू शकतो. तर मी सांगत होतो या जागृत, स्वप्न आणि सुषुप्ती या 3 अवस्थांबद्दल, आणि त्या 3 अवस्थांपेक्षा तो आत्मा वेगळा आहे त्याच्याबद्दल. तर या अवस्थांमध्ये हा आत्मा झोपलेला आहे. आता हे काय म्हणजे वदतो व्याघात वाटेल की इकडे तुम्ही म्हणता जागृत, स्वप्न आणि सुषुप्ती अशा 3 अवस्था आहेत, आणि पुन्हा तुम्ही असं म्हणता की या 3 अवस्थांमध्ये आत्मा झोपलेला आहे, म्हणजे नेमकं काय? तर उत्तर असं आहे, साधं आहे, की जीवात्म्याच्या दृष्टीने जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती ह्या 3 अवस्था आहेत, मात्र आत्म्याच्या दृष्टीने अशा काहीही अवस्था नाहीत. तो नित्य जागा आहे. म्हणजे यासाठी आपल्याला सत्तात्रयाचा सिद्धांत वेदांतातला लक्षात घ्यायला लागेल. वेदांत शास्त्रामध्ये 3 सत्ता सांगितलेल्या आहेत. एक व्यावहारिक सत्ता, दुसरी प्रातिभासिक सत्ता आणि तिसरी पारमार्थिक सत्ता. या आद्य शंकराचार्यांनी सांगितलेल्या 3 सत्ता, आणि बाकीच्या आचार्यांनी म्हणजे यामध्ये उत्तरकालीन योग वासिष्ठ संप्रदायाचे काही आचार्य असे येतात. या आचार्यांनी केवळ 2च सत्ता सांगितल्या आहेत. ते म्हणतात व्यावहारिक आणि पारमार्थिक, प्रातिभासिक आणि पारमार्थिक अशा केवळ 2च सत्ता तिथे आहेत. व्यावहारिक नावाची सत्ताच नाहीये. व्यावहारिक असं ज्याला तुम्ही म्हणताय ती प्रातिभासिकच सत्ता आहे. म्हणजे असा सत्ता सिद्धांत, सत्ता याचा अर्थ राजसत्ता, राजशासन अशा अर्थी मी घेत नाहीये. सत्ता, अस्तित्व, असणं, त्रिकालाबाधित असणं किंवा कालबाधित असणं. ते जे सत आहे, असणं आहे, त्या असण्याचा स्वभाव या 2 कल्पनामध्ये मांडलाय. की एक प्रातिभासिक म्हणजे जे जाणवतंय ते केवळ आभास मात्र आहे, अध्यास मात्र आहे,
आणि जे आहे दिसतंय ते खरं आहे, अशा दोन सत्तांमध्ये काहिनी आणि व्यावहारिक म्हणजे तुमचा सगळा व्यवहार जो चाललाय, आपण मागेही पाहिलं होतं ऋत आणि सत्य या दोन शब्दांचे अर्थ घेत असताना व्यावहारिक दशेमधलं ऋत त्याला सत्य म्हणायचं आणि पारमार्थिक दशेतलं जे सत्य त्याला ऋत म्हणायचं. तर इथे हे जे सत्तात्रय आहेत त्या सत्तात्रयामध्ये व्यावहारिक म्हणजे या व्यवहारामध्ये तुम्ही जे सगळं काही करताय, जे तुम्हाला खरं वाटतंय, ज्याची सत्ता आहे असं वाटतंय तुम्हाला, ते सगळं ती व्यावहारिक सत्ता आहे. प्रातिभासिक याचा अर्थ तुम्हाला कधी कधी भास होतात, जागेपणीही होतात, स्वप्नावस्थेतही होतात, तर त्या सगळ्या आभासात्मक गोष्टींना प्रातिभासिक सत्ता असं म्हणायचं. प्रकाश गाडगीळजी, आपला ऑडिओ सुरू राहिलाय, कृपया तो म्यूट केला तर बरोबर. आणि तिसरी सत्ता ही पारमार्थिक सत्ता, जी कुठल्याही सापेक्षतेमध्ये बद्ध नाही, सगळ्या सापेक्षतांच्या जी पलीकडे आहे, अबाधित आहे, ती सत्ता म्हणजे पारमार्थिक सत्ता. आता या तीन सत्तांचा जर आपण विचार केला तर आपलं जागं होणं, आपण झोपतो ते आणि आपण स्वप्न पाहतो ते, या तीनही गोष्टी व्यावहारिक आणि प्रातिभासिक या दोन सत्तांमध्ये मोडतात. आपण जे काही करतोय, आपण जागे झालो असं आपल्याला वाटतंय. आहोत का आपण जागे? अनम्यूट करून तेवढ्या पुरतं सांगायला हरकत नाही, आपण सगळे जागे आहोत का? आहोत ना. आपण जागे आहोत असं आपल्याला वाटतंय, मात्र आत्म्याच्या दृष्टीने, परमार्थाच्या दृष्टीने आपण जागे नाहीत, हे दुर्दैव आहे. आपल्याला जे जागेपण आहे ते देहाच्या दृष्टीने आलेलं जागेपण आहे. आपण म्हणतोय मी जागा आहे, म्हणजे काय? मी डोळे उघडले, मी सगळे नित्याचे व्यवहार करायला लागलो की म्हणायचं जागा आहे. पण हे सगळं जागेपण तुमचं केवळ व्यावहारिक किंवा प्रातिभासिक सत्तेवरचं जागेपण आहे. काही वेळेला स्वप्नावस्थेमध्ये तुम्ही जागे होता, म्हणजे स्वप्न पडतं, तुम्ही जागे झालात स्वप्नामध्ये आणि काहीतरी केलं आणि थोड्या वेळाने ते स्वप्न मोडतं आणि लक्षात येतं की आपण स्वप्नामध्ये जे जागे झालो होतो ते झालेच नव्हतो खरे. म्हणजे गंमत अशी आहे की त्या स्वप्नामध्ये झालेलं जागेपण, आलेली जाग ही जशी प्रातिभासिक आहे, जितकी खोटी आहे, तितकीच आत्ता आपण जे जागे आहोत ते खोटं आहे. वेदांताच्या दृष्टीने आपण सगळे छान गाढ झोपलेलो आहोत. आपल्या ठाई असणारा आत्मा हा गाढ निद्रेत आहे. गाढ निद्रा म्हणजे काय? तर स्वरूपाविषयीची झालेली विस्मृती. स्वरूप विस्मृतीर निद्रा असं लक्षण केलेलं आहे निद्रेचं. म्हणजे स्वतःला विसरणं. स्व आणि स्वतः या दोन्हींना जेव्हा विसरलं जातं त्या अवस्थेला तुम्ही निद्रा असं म्हणता. आता हे स्वला विसरणं म्हणजे काय? ज्ञानेश्वरांनी एक सुंदर दृष्टांत त्याला दिलेला आहे. जेव्हा एखादी व्यक्ती छान अगदी सगळं दिनक्रम आटपून झोपी जाते, तेव्हा त्याच्या गाढ झोपेच्या अवस्थेत त्याच्या उशाशी नागोबा डोलत बसलाय का एखादी लावण्यवती अप्सरा बसलीये, त्याला कशाचंही भान राहत नाही. जागेपणी ज्या गोष्टींची तो वासना करतो ती गोष्ट त्याच्या झोपेत निद्रावस्थेमध्ये येऊन बाजूला जरी येऊन मिळाली, त्याला बसली, अगदी उशा पायथ्याशी असली, तरीही ती आहे का नाही याचं त्याला काहीही वैषम्य आनंद वाटत नाही. तो आपल्याच तंद्रीमध्ये मग्न असतो आणि आपल्याच असं म्हणताना देखील त्याला स्वतःचंही भान तिथे राहिलेलं नसतं. अगदी सूक्ष्म पातळीवर सांगायचं झालं तर त्याचं चार्जिंग सुरू असतं. तो स्वतःला थोड्या वेळ पुरतं का होईना त्या परमात्म्यामध्ये डिझॉल्व्ह करून टाकतो. तो थोड्या वेळ पुरता, म्हणजे जसं
एखादी म्हैस पाण्यामध्ये जाऊन बसावी. पाण्यामध्ये जाऊन बसल्यावर तिला छान वाटतं. जेवढा वेळ ती पाण्यामध्ये आहे तितका वेळ ती एकदम ताजी होते, उत्साही होते. आणि बाहेर आल्यावर मग जे काय तिचं काम असेल नेमलेलं दिवसाचं ते करायला ती मोकळी. मात्र ते पाण्यात बसणं तिला खूप आनंददायी किंवा खूप रिफ्रेशिंग असं ठरतं. आपलं झोपणं अगदी तसं आहे. आपण झोपतो म्हणजे काय करतो, आपलं जेवढं सगळं काही दिवसाचं आहे ना ओझं, ते आपण त्या परमात्म्यावर झोपून देतो, किंबहुना स्वतःलाच त्या परमात्म्यामध्ये झोपून देत असतो. आणि झोपेनंतर छान आपली नीट झोप झाली की त्यानंतर आदल्या दिवशी कितीही काम झालेलं असलं, कितीही थकवा आलेला असला तरी त्या झोपेनंतर तुम्ही ताजेतवाने होता. याचं कारण काय, जर आपण विचार केला, असा काय चमत्कार होतो? तुम्ही शरीर एका विशिष्ट पोश्चरला ठेवता, एका कोनामध्ये झोपता, म्हणून हे होतं का? तुमच्या शरीरामधले स्राव स्रवतात म्हणून हे होतं का? अनेक प्रकारे याची उत्तरं देता येतील. सगळ्यात खरं उत्तर हे आहे, म्हणजे काही वेळेला अगदी सगळं छान असतं पण तुम्ही सकाळी उठून नाही फ्रेश अनुभव करत, तुम्ही म्हणता नाही झोप झाली माझी म्हणावी तशी. म्हणजे तुमच्या शरीरामधलं जे घड्याळ आहे, तुमच्या शरीरामध्ये घड्याळ आणि कॅलेंडर दोन्ही असतं, ते त्याच्या त्याच्या क्रमाने सुरू आहे. अन्नपचनाचं काम यथास्थित तुमच्या शरीरामध्ये झालं. तुम्ही जसे नेहमी झोपता, ज्या बिछाण्यावर झोपता, जी उशी जे पांघरून घेतात तेच सगळं केलं, मात्र मनासारखी नाही झोप झाली असं वाटतं. काय होतं तर खऱ्या अर्थाने तुम्ही त्या परमात्म्यामध्ये बुडू शकत नाही, जाऊ शकत नाही. तेव्हा तुमचा चार्जर तिथे नीट बसलेला नसतो. त्यामुळे होते गल्लत तशी की जे काही जी एनर्जी, जी बॅटरी भरून घेणं आवश्यक होतं, अभिप्रेत होतं, ते न झाल्यामुळे तुम्ही सकाळी म्हणता झोपलो होतो खरं पण झोप झाली नाही. हे झोपेचं विज्ञान आहे, लक्षात घ्यायला हवं. तर माझं सांगण्याचं या सगळ्या मागचं धोरण, तात्पर्य असं अशासाठी हे सगळं सांगितलं की आपण हे सगळं करतोय ते एका गाढ निद्रेमध्ये करतोय. स्वरूपाविषयी असलेली विस्मृती म्हणजे निद्रा असं मी सांगत होतो. जेव्हा तुम्ही तो स्व विसरता तेव्हा त्या स्वला रिफ्रेश करता. जिथपर्यंत तो स्व जागा आहे, जिथपर्यंत तुम्हाला विचार करा की झोपलेले आहात आणि तुम्हाला कळतंय आजूबाजूला सगळं काय चाललंय, मी झोपतोय, मी पहुडलोय, हेही तुम्हाला कळतंय, याची स्मृती जागी आहे, तर ती झोप होत नाही. बाकी सगळं शरीर ऍटीच असतं पण ती झोप होत नाही, कारण तुमची स्मृती जागी असते. ती स्मृती जेव्हा झोपेल काही काळासाठी तेव्हा ती निद्रा आली असं तुम्ही म्हणता. म्हणजे आत्म किंवा स्व विस्मृती ही निद्रा आहे. आणि त्या निद्रावस्थेमध्ये नेमकं काय साधतं तर आपण पाहिलं, मग होतं असं की आपण ज्याला स्वरूप विस्मृती म्हणजे निद्रा असं म्हणतोय, झोपेमध्ये मी काही काळापुरता विसरलो होतो मी कोण आहे ते, मात्र जाग झाल्यावर मला सगळी आठवण आली, मी कोण आहे, माझ्या डिग्री काय आहेत, मी काम काय करतो, सकाळी उठल्यावर सगळं आपल्याला आठवायला लागतं. मात्र आपल्याला जे आठवतं ते फक्त आणि फक्त या देहापुरतं, या जन्मापुरतं असतं, आत्म्यापुरतं नसतं. आपण कित्येक जन्म घेत आलेलो आहोत. ही पृथ्वी जेव्हा अगदी आरंभ काळात होती, जेव्हा सृष्टी नुकतीच उत्पन्न झाली होती, तेव्हापासून आपण आहोत. किती जन्म आपण घेतले हे आपल्या लक्षात राहत नाही. आपण नवीन जन्म घेतला की ते मागचं सगळं विसरून जातो, फाईल सगळ्या डिलीट होतात आपल्या मेमरीमधून. आणि आपण जे आज स्मृत म्हणून ओळखतो, जे आपल्याला ज्याची आठवण आहे ते म्हणून ओळखतो, ते सगळं केवळ आणि केवळ या एका जन्मातलं, आणि ते सुद्धा तुमच्या स्मृतीची कुवत जेवढी आहे तेवढी, ज्याची स्मरणशक्ती जेवढी तेवढं. मग आत्मा हा जागृत स्वप्न सुषुप्ती या तीनही अवस्थांमध्ये झोपलेला असतो. याचं तात्पर्य हेच आहे
की आत्म्याला स्वरूपाची विस्मृती झालेली असते. म्हणजे तुम्ही जागे जरी झालात तरी मी कोण आहे जागा होणारा हे तुम्हाला कळत नाही. जागा झालेला फक्त देह किंवा त्या देहामध्ये अडकलेला आत्मा, ज्याला प्रत्यगात्मा असं म्हणतात, तेवढाच असतो. त्याला जाणवणार फक्त हे देह आणि या देहाबरोबर असणाऱ्या स्मृती, एवढ्यांचीच स्मृती आलेली असते. म्हणजे खऱ्या अर्थाने मी कोण आहे याची स्मृती पूर्ण गाढ झोपलेली असते. म्हणून ते या अवस्थांना स्वप्न असं म्हणतात उपनिषद द्रष्टे. अजून एक त्याची फोड अवस्थाची केलेली आहे की हा जो जीवात्मा आहे या 3 अवस्थांमध्ये फिरणारा राहणारा, ते काय तर इथे 2 वेळा अयमावस्था असं 2दा झालं आणि तिसरं पुन्हा अयमावस्था असं म्हणताय. हे 3 काय तर त्या जीवाच्या जन्माच्या आधी असणाऱ्या 3 स्टेज आहेत. पित्याच्या शरीरामध्ये असणार जे रेतस आहे त्यामध्ये या जीवाचा एक अंश दडलेला आहे. चेतना तिथेही आहे. मातेच्या गर्भामध्ये जे शोणित आहे त्या शोणितामध्येही चेतना दडलेली आहे. आणि जेव्हा शुक्र आणि शोणिताचा सांधा होतोय, संयोग होतोय, त्यानंतर जी बुद्ध किंवा नंतरची कलिल आणि शेवट ज्याला तुम्ही गर्भ म्हणता ती अवस्था जेव्हा येते तेव्हा त्या अवस्थेमध्ये असलेलं चेतन तत्व, 3 अवस्थांमध्ये ही चेतना जन्माच्या पूर्वी, तुम्ही येण्याच्या पूर्वी विभागलेली आहे. म्हणजे पित्याच्या शरीरामध्ये असणाऱ्या वीर्यामध्ये, मातेच्या शरीरामध्ये असणाऱ्या धातूमध्ये आणि या दोन्हींचा संयोग झालेल्या गर्भामध्ये, अशी 3 अवस्थ म्हणजे जन्मपूर्व अवस्था या जीवाच्या असतात. आपण जर या सगळ्या गोष्टींचा नीट अर्थ संगती लावली म्हणजे हे जिगसॉ पझल जसं असतं तसं आपल्याला एकत्र जोडायला लागेल. आपण जेव्हा आत्मा असा शब्द वापरतोय तेव्हा त्या आत्म्याचं जे परमात्म रूप आहे तो परमात्मा म्हणून आपण बघतो. तेव्हा त्याला 3 अवस्था कुठली आहेत तर आकाश, हृदयाकाश, महाकाश आणि परमाकाश ही त्या परमात्म्याची 3 अवस्था आहेत. त्या कर्मामध्ये अडकलेला जो जीव आहे, जो पुन्हा पुन्हा जन्ममरणांच्या फेऱ्यात अडकतोय, त्याच्यासाठी 3 अवस्था कुठली कुठली आहेत तर ती 3 अवस्था म्हणजे पित्याच्या शरीरातलं, मातेच्या शरीरातलं धातुस्थान आणि त्यांचा संयोग झाल्यानंतर उत्पन्न होणार जे गर्भस्वरूप ते, अशी 3 अवस्था त्या कर्मबद्ध कर्मप्रोत जीवाची आहे. आणि एकदा का त्या जीवाचा जन्म झाला, तो जीवात्मा प्रत्यगात्मा झाला की त्याची 3 अवस्था कुठली आहेत तर नेत्र, गल म्हणजे गलांत, कंठ आणि हृदय ही जन्माला आल्यानंतरची 3 अवस्था आहे. परमात्म्याच्या दृष्टीची अवस्था कर्मबंध जन्मपूर्व अवस्थेतली अवस्था आणि जन्मोत्तर देहप्राप्ती नंतर प्राप्त होणारी अवस्था, असा या 3 अवस्थांचा अयमावस्था, अयमावस्था, अयमावस्था या त्रिवार पुनरावृत्तीचा अर्थ आपल्याला असा लावून घेता येईल. आणि या सगळ्या अवस्थांमध्ये आत्मा झोपलेला आहे हे लक्षात ठेवायचं. कारण आत्म्याला नाही जन्म ना मरण, ना आगा ना पिछा, ना वर ना खाली, कुठलंही द्वंद्व आत्म्याच्या ठाई नाही. कारण श्रुतीने आपल्याला आधीच सूत्रात देऊन ठेवलेलं आहे एकमेवाद्वितीयम सत, ते एकम एव अद्वितीयम असं आहे, दुसरं काही नाही. जिथे दुसरं नाही तिथे द्वंद्व असू शकत नाही. आणि द्वंद्व नाही म्हटल्यावर तिथे हे त्रिधा होणं, 3 अवस्थांमध्ये जाणं किंवा जीवात्मा परमात्मा हे भेद होणं
ही गोष्टच संभवत नाही. त्यामुळे हृदयाकाश, महाकाश, परमाकाश काय, माता, पिता आणि गर्भ ह्या 3 अवस्थांमध्ये काय, किंवा जागृत, स्वप्न आणि सुषुप्ती यामध्ये असणारं नेत्रांत, गलांत आणि हृदयांत, ह्या 3 अवस्थांचं काय, सगळी ही त्या परमात्म्याची सुषुप्ती अवस्था आहे. हे अवस्थ, हे झोपणं, हे सगळं त्याच्या सुषुप्तीत चाललेलं आहे. गाढ तो आत्मा झोपलेला आहे. आपण वारंवार ह्याचा उल्लेख करतोय. पुरी शेते इति पुरुषः. पुरी देहामध्ये जो शेते, तो हाही बघितला होता. एक राम बेटा, एक राम घट घट में लेटा. कबीरांचा दोहा आपण पाहिला होता. त्या दोह्यामध्ये कबीरांचीही अनुभूती तो लेटा आहे, म्हणजे झोपलेला आहे असंच ते म्हणतात. आता कबीरांनी याच्यासाठी उपनिषदांचा अभ्यास केला होता का, ते वेदांत शिकले होते का, असे प्रश्न काढणं हे अतिशय मूर्खपणाचं लक्षण आहे. या कबीरांकडे हे ज्ञान कसं आलं, मसी कागद छुयो नाही असं त्यांनी सांगितलंय. कधी संबंधही नाही आला कागद आणि लेखणीशी. आणि असे कबीर जेव्हा हे तत्व एक राम घट घट में लेटा म्हणतायत, आणि तेच तत्व इथे उपनिषदकारांनी आधी सांगून ठेवलेलं आहे, तेव्हा एक लक्षात घ्यायला हवं की हे संत, हे आचार्य, ही सगळी ज्ञ मंडळी ही अनुभवाच्या पातळीवर त्या तथ्यापर्यंत पोहोचलेली आहे. त्यामुळे कबीरांनी आपल्या आत्मानुभवाने, आपल्या प्रत्ययानेही तेच तत्व जाणलंय की तो आत्मा झोपलेला आहे. जरी तो तिथे आहे तरी तो झोपलेला आहे. आपली जी पुराणं आहेत सगळी, आणि पुराणांमधली जी प्रतीक आहेत, ती हीच गोष्ट किती बेमालूमपणे तुमच्या समोर मांडतात हे लक्षात घ्यायला हवं. पुराणातलं एक एक प्रतीक जर आपण पाहिलं तर याच आध्यात्मिक पातळीवरच्या फार मोठ्या सत्याला अगदी बेमालूमपणे, अगदी अलगद त्यांनी मांडून टाकलंय तुमच्या समोर. तुम्ही ते पाहता, ते प्रतीक, त्याची पूजाही किंबहुना करता, मात्र तुमच्या लक्षात येत नाही की त्यातून हे काही गमक, हे काही सूत्र त्या द्रष्ट्या ऋषींना मांडायचं असावं. आपण शेषनारायणाची मूर्ती पाहतो, त्याची पूजा करतो. शेषशाही नारायण म्हणजे काय आहे, तर या विश्वाची जी मूल शक्ती आहे, जिथून हे विश्व उद्भवलंय, जिथून विश्वाचा उदय झालाय, उदय होणं हे एक फार महत्वाचं तत्व शैवागमाने आपल्याला दिलंय. उत्पत्तीपेक्षा ते शब्द वापरतात उदय, उदय आणि अस्त, किंवा निमेष आणि उन्मेष. निमेषण आणि उन्मेषण याचाही अर्थ तोच आहे की डोळे उघडणं आणि डोळे मिटणं. उदय आणि अस्त ह्याचाही अर्थ तोच आहे की तुम्हाला दिसण्याजोगं होणं किंवा तुमच्या दृष्टीपासून दूर जाणं. म्हणजे ती वस्तू तिथे आहे, ती कुठेही नष्ट होत नाहीये, लुप्त होत, फक्त तुम्हाला दिसेनाशी होते किंवा दिसते. हे विश्व हे असं आहे. आणि या सगळ्याच्या मुळाशी काय आहे, तर ते आलं कुठून, ब्रह्मदेवानी ही सगळी सृष्टी उत्पन्न केली, मात्र तो ब्रह्मा आला कुठून, तर ब्रह्मदैवाची उत्पत्ती ही विष्णूंच्या त्या शेषशाही नारायणाच्या नाभिकमलातून उद्भवलेल्या विश्व पुष्करामधून झालेली आहे. त्याला पुष्कर असा शब्द ते वापरतात. म्हणजे नाभिकमलातून कमल उत्पन्न झालं. नाभीला कमलच म्हटलं, आणि त्या कमलातून पुन्हा एका विश्वरूप, ब्रह्मांडरूप कमळाची उत्पत्ती झाली, आणि त्याच्या ठाई ब्रह्मा होते. म्हणजे थोडक्यात या सगळ्या ब्रह्मांडाचा स्रष्टा ब्रह्मा, आणि त्या ब्रह्म्याचा स्रष्टा नारायण आहे. आणि ही उत्पत्ती कुठनं झाली आहे, तर ती नाभीतून झाली. ती नाभी ज्याची आहे तो गाढ झोपलेला आहे. म्हणजे या सगळ्याचं कारण तत्व हा सुषुप्ती अवस्थेमध्ये असणारा नारायण आहे. स्वप्नाला पडलेलं स्वप्न योग वासिष्ठकार म्हणतात याला.
की तो परमात्मा झोपलेला होता, त्याला स्वप्न पडलं त्याच्या नाभीतून कमळ आलंय असं, आणि त्या कमळातून ब्रह्मा उत्पन्न झाला, आणि त्या ब्रह्म्याने पुन्हा एक स्वप्न पाहिलं. ब्रह्माही गाढ झोपलेला होता आणि त्याचं स्वप्न म्हणजे हे जग आहे. आपल्या स्वप्नामध्ये जसा अख्खा संसार आपण आपल्या चिंतनातून उभा करतो, या सृष्टीला मानस सृष्टी असं म्हटलेलं आहे. त्याची ब्रह्म्याची कल्पना आहे. ब्रह्म्याचं अगदी सायकोलॉजिकल परिभाषेत सांगायचं झालं तर एक प्रकारे हॅलोसिनेशन आहे. त्याच्या चिंतनामध्ये हे सगळं चाललंय. त्याने कल्पना केली. सहा अकल्पयत, कल्प हा शब्द तिथे येतो. हे सगळं जे आहे आपण त्याच्या कल्पना आहोत, इमॅजिनेशन्स आहोत. आपण म्हणजे मागेही मी एकदा सांगितलं होतं की आपण केवढे श्रेष्ठ आहोत याचा विचार करण्याजोगा आहे की त्या ब्रह्म्याला स्वप्नामध्ये आपण म्हणजे मी जो आहे तो खरा तो स्रष्टा आहे, आणि त्या स्रष्ट्याला आज आपण जसे आहोत तसं व्हावंसं वाटलं, त्याचं स्वप्न आहे. आपण म्हणजे त्याचं स्वप्न आहोत. म्हणजे आपण किती थोर आहोत बघा. म्हणजे याचा चुकीचा अर्थ घेऊन अहंकार धरायचा असा नाहीये माझ्या बोलण्याचा आशय. जीवत्व हे त्या शिवाचं स्वप्न आहे, हे तथ्य तिथे उलगडलं जात आहे. आणि त्याला आता ते का पडलं त्याला स्वप्न, त्याची अनेक सुंदर उत्तरं नंतरच्या परंपराने दिलेली आहेत. शिवाला, त्या ईश्वराला, त्या परमात्म्याला जीवात्मा व्हावं असं स्वप्न का पडावं, मी जीव झालोय असं स्वप्न का पडावं. कोणी याला त्याचा विलास मानलं. लीला कैवल्य, लोकवत्तु लीला कैवल्यम, ही त्याची लीला आहे. त्याला वाटलं म्हणून झालं, त्याचा खेळ चाललाय म्हणून हे झालं असं कोणी म्हणालं. कोणी म्हणालं तो झोपलाच खरोखर आणि त्याचं स्वप्न झालं. म्हणजे काहींनी त्याला लीला विलास मानलं, कोणी त्याला त्याच्या इच्छा, त्याच्या मनातल्या ज्या कामना होत्या त्यांचं स्वप्न रूपातलं प्रोजेक्शन मानलं. मात्र ही इच्छा का झाली असावी, तर स्वतःला मापण्याची, स्वतःला मोजण्याची इच्छा त्याला झाली. माननीय डॉक्टर पाटसकर मॅडमचं नासदीय सूक्त आपण यापूर्वी ऐकलेलं आहे, त्याच्यावरचं अगदी विस्तृत चिंतन मॅडमनी सुंदर मांडलं. म्हणजे आता नव्याने जे जॉईन झालेले आहेत त्यांच्यासाठी त्यांना ऐकायचं असेल तर युट्यूबवर त्या सगळ्या व्हिडिओ फाईल्स आपल्या उपलब्ध आहेत, तर त्या तुम्ही तिथे बघू शकता. मात्र त्या चिंतनामध्ये फार महत्वाची गोष्ट त्यांनी अधोरेखित केली, मूळ जी सुक्तामध्ये आहे. तो जो कोण होता सत आणि असतपेक्षा अनिर्वचनीय, तो तुम्ही मानताय, तो तरी जाणतोय का. को अद्धा वेद यदि वा न वेद, त्याला तरी माहितीये का हे काय आहे, काय कसं झालं. हा जो प्रश्न आहे, या प्रश्नात या सगळ्या दर्शनाचं सार मिळेल. त्या परमात्म्याला प्रश्न पडला, मी कोण आहे, कसा आहे, माझं सामर्थ्य काय आहे. परमात्मा आहे, सर्वसमर्थ आहे, सर्वज्ञ आहे, पण त्या सर्वज्ञ या शब्दाची खरी मेख इथे आहे. तो सर्व जाणणार आहे, पण तो स्व जाणण्यासाठी उत्सुक झालेला आहे. आता मी मला जाणतो याच्यात आपल्याला व्यावहारिक पातळीवर काही फार नवीन कळण्यासारखं नाही. हा, मी मला जाणतो म्हणजे मी ओळखतो, आय नो माय सेल्फ असं म्हणत असताना, हा ठीक आहे, याच्यात काय बाबा तू पराक्रम केलास, तू स्वतःला ओळखलंस, काही याच्यात फार घडलंही नाही, काही क्रांतीही झाली नाही. मात्र जेव्हा आध्यात्मिक किंवा ज्याला पारमार्थिक तुम्ही म्हणता त्या दृष्टीने मी मला जाणतो असं कोणीतरी म्हणे, तेव्हा मात्र फार मोठी क्रांती झालेली असेल. तिथे मी मला जाणतो याचा अर्थ माझ्या असण्याचे सगळे पदर, सगळे आयाम मला उलगडलेले असतील. तर या जीवावरून ती परमात्म्याची कल्पना अशी केली गेली, जीवात्मा जेव्हा असतो त्याला मी आहे हे भान असतं, मात्र मी कसा आहे, माझ्या ठाई काय काय दडलेलं आहे,
माणसाचा आयुष्यभराचा प्रवास हा स्वतःची घेतलेली कसोटी असतो. सामान्य माणसाचा प्रवास हा स्वतःच केलेलं परीक्षण, स्वतःच केलेलं मूल्यांकन, मूल्यमापन हे असतो. म्हणजे काय करतो तो? वेगवेगळ्या परीक्षा, वेगवेगळ्या प्रसंगांना तो आयुष्यभर तोंड देत राहतो. या प्रसंगात मी कसा वागेन, त्या प्रसंगात मी कसा वागेन, हे त्याचे आयुष्यभर प्रॅक्टिसच सुरू असते. दुःखात मी कसा वागेन, दुःखात माझं स्थैर्य ढळेल, धैर्य टिकेल का मी घाबरून जाईन, आनंदात मी मातून जाईन का, आनंदात माझ्या मनाचं संतुलन टिकेल का मी आनंदाने वेडापिसा होईन. ही सगळी परीक्षा माणूस, जीव, सामान्य जीव आयुष्यभर घेत असतो. म्हणजे मी कोण आहे, मी कसा आहे याचा शोध तो आयुष्यभर घेतो. प्रत्येक जी गोष्ट आपण करतोय त्या प्रत्येक गोष्टीत आपण मी कुठे आहे हे शोधतोय. म्हणजे एखादा जर लिखाण करत असेल तर तो त्या लेखनामध्ये स्वतःतला लेखक शोधतोय. एखादा कवी जर कविता करत असेल तर त्या काव्यामध्ये स्वतःतला कवी तो शोधतोय. चित्रकार स्वतः काढलेल्या चित्रामध्ये, आरेखनामध्ये स्वतःतला चित्रकार शोधतोय. हे शोधणं आहे. आणि तसंच ते परमात्म्याच्याही ठाई सांगितलं की परमात्मा आपल्या या जीव भवनातून, अरविंदांचा शब्द आहे ब्रह्मभवन, तसा मी इथे शब्द वापरेन जीव भवन, जीव होणं. या जीव होण्यातून तो परमात्मा स्वतःलाच परखतोय, स्वतःची पारख चालली. मी काय काय होऊ शकतो, मी किती वाईट होऊ शकतो याची केलेली परख. म्हणजे जगामध्ये जी सगळी वाईट मंडळी दिसत आहेत, दुर्गुणी मंडळी दिसत आहेत, तमोगुण दिसतोय, तो परमात्म्याने मी किती वाईट होऊ शकतो याची केलेली परख आहे. आणि मी किती चांगला असू शकतो याची केलेली परख म्हणजे जी सगळी संत मंडळी, सज्जन मंडळी आहेत ती. नित्य हा परमात्मा स्वतःला पारखत असतो. या पारखण्यातून हे जीव नावाचं जे काही तत्व आहे ते उत्पन्न झालेलं असतं. त्यामुळे मी मगाशीच हेच सांगत होतो की आपण जीव हा त्या परमात्म्याचं, त्या शिवाचं स्वप्न आहोत. जेव्हा तो जागा होईल, शिव जागा होईल, ईश्वर जागा होईल, त्या क्षणी आपल्या ठाई असणारा जीवभाव संपून जाईल, आपण शिवच होऊन जाऊ. आणि ज्या क्षणी तो शिवभाव झोपेल त्या क्षणी आपण जीव म्हणून जागे होऊ. ज्ञानेश्वर माऊलींनी अमृतानुभवामध्ये पहिलं जे प्रकरण आहे अमृतानुभवाचं, शिवशक्ती समावेश नमन असं त्याचं नाव आहे. तर त्या नमनामध्ये ते हेच सांगतायत की हे जे जोडपं आहे, अनादि युगुल जे आहे, त्यामध्ये मेघ अशी आहे की सर्वसामान्य जोडपी असतात तर ती आनंदाने दोघं एकदम झोपी जातील, दोघं एकदम क्रीडा करतील. पण या युगुलाचं वैशिष्ट्य असं आहे की यातला जेव्हा दादला झोपतो तेव्हा बायको जागी राहते. आणि ती जागी असताना दादल्याचं पण काम तीच करते आणि बायकोचं पण काम तीच करते. आणि जेव्हा ती झोपते तेव्हा तो जागा होतो. मात्र तेव्हा ती आणि तो हा भावच उरत नाही. एक सुंदर रूपक आहे की जेव्हा जिथपर्यंत तुमचं जीवत्व बाकी आहे तेव्हा तुम्ही जीव पातळीवरच जीव आणि शिव असं एक द्वंद्व स्वतःसाठी स्वतःच्या कक्षेमध्ये तयार करून टाकता. पण जेव्हा हा जीव भाव संपून जातो आणि शिवभावही संपून जातो तेव्हा एकच एक शिवच राहतो. तेव्हा कबीरांच्या भाषेत एक राम जो रहे निरंजन, एकटा तो निरंजनासारखा राम राहतो. सगळे चारही राम त्याच्यात मिसळून विरघळून जातात. तर हे सगळं असल्यामुळे त्याला हे स्वप्न आहेत, ही अवस्थ म्हणजे त्याची स्वप्न किंवा स्वप्न आहे. म्हणजे त्याला झोपल्याशिवाय स्वप्न पडणार नाही, त्यामुळे आधी त्याला झोपायला लागेल. झोपणं म्हणजे स्वतःला विसरायला लागेल आणि स्वतःला विसरल्यावर स्वतःचं सर्व समर्थत्व, सर्व शक्तिमत्व विसरल्यावर
तो जीवाच्या दशेमध्ये जीवा रूपी स्वप्न पाहायला लागेल आणि त्या स्वप्नामध्ये सर्व समर्थ असमर्थ होईल, सर्वद्रष्टा अल्पद्रष्टा होईल, सर्वशक्तिमान अल्पशक्तिमान होऊन जाईल, सर्व व्यापक आपल्या घरामधल्या एका कोपऱ्यामध्ये व्यापून जाईल. हे कशामुळे होत आहे? तर ते त्याच्या झोपण्यामुळे आणि झोपण्यात पाहिलेल्या स्वप्नामुळे होत आहे. एक केवळ जाग होण्याची खोटी आहे. एका राजाला स्वप्न पडलं. स्वप्नामध्ये तो अतिशय विपन्न दशेला पोचला, भिकारी झाला आणि त्याने पाहिलं की त्याला कोणी भीक देत नाहीये. अन्नान्न दशा आलीये. अन्नाच्या शोधामध्ये हा बाहेर पडला. अनेक घरं भटकून झाली. जेमतेम काही घरातून हातातोंडाची गाठ पडली असं म्हणण्यापुरतं अन्न त्याला मिळालं आणि ते अन्न, ती शिळी भाकरी तो खायला घेणार इतक्यात एक कुत्रा आला आणि त्याने त्या राजाच्या त्या स्वप्नातल्या भिकाऱ्याच्या हातातली ती भाकरी हिसकावली. हिसकावून घेतल्यावर झालं असं, ह्या भिकाऱ्याला राग आला. हा उपाशी होता आणि काठी घेतलीने तो कुत्र्याच्या मागे धावायला लागला. धावता 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 कुत्रा गेला पळून, भाकरीही घेऊन गेला आणि आता माझी भूक आजची कशी भागणार, मला उपाशी राहायला लागणार, ह्या विचारातून त्याला, त्या भिकाऱ्याला ढसढसा तो रडायला लागला, रडू यायला लागला. आणि स्वप्नाची गंमत अशी असते की स्वप्नामध्ये जेव्हा कुठला मोठा आघात होतो, मग तो दुःखाचा असेल, आनंदाचा असेल, किंवा बरेच वेळा अनेक लोकांची स्वप्न जशी संपतात की वरून खाली कोसळलं आणि आपण जागे झालो, तसा आघात असेल. आघात झाला की स्वप्न मोडतं. तसं त्या दुःखाच्या आवेगाने, त्या रडण्याने या राजाचं ते स्वप्न संपलं आणि अचानक जाग आली आणि राजाने पाहिलं की खरंच त्याच्या डोळ्यामध्ये जागेपणी अश्रू उभे राहिलेले. राजा उठला आणि त्याने उठल्या उठल्या दवंडी पिटवली. या राज्यातल्या सगळ्या कुत्र्यांना पकडून, कुठलाही कुत्रा हा मोकाट सुटता कामा नये, मोकाट फिरता कामा नये, बंद करून टाका, त्यांना कुलूप बंद करा. राणीला आश्चर्य वाटलं. राणीने विचारलं राजाला, हे काय केलं? ही अशी कुठली विचित्र आज्ञा दिलीत, हे काय मध्येच? राजा म्हणाला, नाही, मी उद्या रात्रीची सोय केली. राणी म्हणाली, म्हणजे? राजाने आपल्या स्वप्नाची हकीकत सांगितली की अगं, आज मी काल रात्री स्वप्न पाहिलं की स्वप्नामध्ये मी भिकारी झालो होतो आणि मला कुठून तरी खूप मिन्नतवाऱ्या करून एक भाकरीचा तुकडा मिळाला आणि तो कुत्र्यांनी पळवला. आता उद्या जर मी भिकारी झालो आणि त्या भिकारी झाल्यावर ती माझी भाकरी कोणी पळवायचा प्रयत्न केला तर तो पळवण्यासाठी कुत्राच राहता कामा नये, यासाठी ही आज्ञा सुरू. आपला हा सगळा व्यवहार ह्या राजाच्या आज्ञेसारखा हास्यास्पद असतो. म्हणजे आपण काय करत असतो? आपण स्वप्नात आहोत आणि ते स्वप्न किती मोठं आहे, स्वप्नात किती स्वप्न आपण पाहतोय हे आपल्याला कळत नाही. आपल्याला वाटतंय आपण जागे झालो, पण आपण एका गोड स्वप्नात असतो. गुरुजीएफची कथा कदाचित माहिती असेल. गुरुजीएफ एक फार मोठा तत्वचिंतक होता आणि एकदा त्या गुरुजीएफने स्वप्न पाहिलं. स्वप्न पाहून अर्थात झोप संपली, तो जागा झाला आणि उठल्यावर तो रडायला लागला. शिष्याने त्याला विचारलं, का बाबा गुरुजी रडताय? तो म्हणाला, मी स्वप्नात फुलपाखरू झालो होतो. आता शिष्याने सांगितलं की चांगली गोष्ट आहे की फुलपाखरू झाला होता, आम्हाला तर काय काय भयानक स्वप्न पडतात, कोणीतरी वाघ येतो, कुत्रा मागे लागतो, अमुक होतं तमुक होतं, असं होतं. मात्र तुम्हाला तर छान स्वप्न पडलं, फुलपाखरू झाला होता, ह्याच्यात रडण्यासारखं काय, दुःख मांडण्यासारखं काय? गुरुजीएफ म्हणाला, आता मला हे कळत नाहीये की
मी स्वप्नात फुलपाखरू झालं होतं का फुलपाखराने स्वप्न पाहिलं होतं आणि त्याच्यात फुलपाखरू मी झालोय, हे मला कळत नाहीये. म्हणजे जरा डोक्याला मुंग्या आणेल असा हा थोडा विषय आहे. आपण अधिक खोलात न शिरता हे सगळं स्वप्न आहे हे सूत्र लक्षात घेऊया आणि पुढच्या मंत्राकडे वळूया. तर हे जे अवस्थ आहे जागृत दशेमध्ये, म्हणजे तुम्ही जागे आहात असं मानून तुम्ही ज्या ज्या स्थानी राहताय, तो जीव ज्या ज्या स्थानी क्रीडा करतोय, राहतोय, झोपतोय, खातोय, पितोय, सगळं जे वाटतंय ती सगळी स्थानं, मग ते आकाश असेल, गर्भावस्था असेल, किंवा जिवंत झाल्यावरचं असेल, किंवा अगदी व्यवहारामध्ये ज्याला माझं घर, माझं ऑफिस आणि आणखीन काही कुठे उद्यान, उपवन असं असेल, जे जे म्हणून आहे ते सगळं त्या आत्म्याचं आणि खऱ्या अर्थाने परमात्म्याचं स्वप्नच आहे. म्हणून ते त्रय अवस्थ आणि त्रय स्वप्न असं म्हणताय. इथे आपला 12वा मंत्र संपतो. 13वा मंत्र असा आहे, स जातः भूतानि अभिव्यैख्यत किमिह अन्यम वा अवदिशद इति स एतम एव पुरुषम ब्रह्म ततमम अपश्यत इदम अदर्शम इति. आता तिथे ते म्हणतायत की स जातः, तो जो आत्मा, तो आत्मा एकच आत्मा आहे, तो जीवात्म्याच्या रूपात मनुष्याच्या रूपामध्ये जातः उत्पन्न झाला. हे सगळं औपाधिक आहे, हे सगळं स्वप्नाच्या पातळीवर चाललंय. उत्पन्न झाला आणि उत्पन्न झाल्यावर त्याने काय केलं तर अभिव्यैख्यत. आता हे अभिव्यैख्यत हे अभि प्लस वी प्लस इख किंवा इक्ष या धातूचं रूप आहे. हे सगळं पाहिलं, इक्ष हा धातू आपण आधीच पाहिलेला आहे, त्याच अर्थी इथे हे रूप आलेलं आहे. नीट निरखून पाहिलं, न्याहाळलं, निरीक्षण केलं. काय केलं, जन्माला आला आणि तो सगळीकडे असं टुकू बघायला लागला. भागवतामध्ये आपल्याला ऐकून कथा माहिती असेल कदाचित, परीक्षित राजाची कथा आहे. गंमत अशी आहे, महाभारतामध्ये परीक्षित असा शब्द आहे आणि या भागवतामध्ये परीक्षित असा शब्द आहे. एकच राजा, नाव दोन प्रकारे सांगितलेलं आहे आणि त्याच्या मागचं कारणही असं आहे, परीक्षेणेषु पुरुषु, तिथे परी रसू आहे आणि परीक्षीण झालेल्या कुरुकुळामध्ये जो एकटा शिल्लक राहिला, वंशाचा दिवा, म्हणून तो परीक्षित या नावाने ओळखला गेला असं सांगितलं. आणि भागवतामध्ये मात्र या कथेला कृष्ण भक्ती तत्वाची जोड दिलेली. जेव्हा तो गर्भावस्थेमध्ये जीव होता तेव्हा त्याला श्रीकृष्णाने ब्रह्मास्त्राच्या दाहापासून वाचवलं आणि त्या गर्भावस्थेमध्ये या जीवाने त्या कृष्ण परमात्म्याला पाहून ठेवलं होतं. तर जेव्हा तो जन्माला आला तेव्हा तो सूक्ष्म नजरेने आजूबाजूला निहाळायला लागला, पाहायला लागला, परीक्षण करायला लागला. परी म्हणजे आजूबाजूला, सर्व, तो परी सर्व बाजूला तो ईक्षण करायला लागला, पाहायला लागला. कशासाठी, माझा रक्षक, मला ज्याने आयुष्य ज्याच्या कृपेने मिळालं तो कुठं आहे, तो निहाळायला लागला, म्हणून त्याचं नाव परीक्षित पडलं. कथा अशासाठी सांगितली की तो जसा परीक्षित निहाळत होता तसं प्रत्येक जीव निहाळतोय आजूबाजूला आणि ज्या भावनेनं तो परीक्षित निहाळत होता त्याच भावनेनं हाही निहाळतोय. त्याला कुतूहल आहे, हे जे काही बाजूला आहे आपण जे बघतोय, कशामुळे आपण आलो, कोणामुळे आपण इथे आलोय, आपलं असण्यामागचं खरं गमक काय, कोण आहे आपल्या असण्यामागे, यासाठी तो परीक्षण करतोय. तो इक्षत ऐक्षत
पाहिलं त्याने, सगळीकडे अगदी निहाळून निरखून पाहिलं. किम इह अन्यम वा अवदिशद इति. आणि तो म्हणाला, सगळं निरखून पाहिलं आणि तो म्हणाला उक्तवान. आता इथे रंगरामानुज या वावदिशत या शब्दाची फोड करताना म्हणतात अवदिशत. हे अविदिशतचं छांदस रूप असावं. अविदिशत, विद धातू आहे, जाणणे, ओळखणे अशा अर्थी. म्हणजे आचार्यांनी, शंकराचार्यांनी हे अवदिशत, तो म्हणाला, स्वगत त्याने उच्चारलं, स्वतःशीच म्हणाला. किम इह अन्यम, इथे कोण आहे बरं दुसरा माझ्याशिवाय? दुसरा आहे का कोणी? खरंच आहे का? असं म्हणून त्याने भूतानी अभिव्यय्य, भूतांना पाहिलं. माझ्यासारखं दुसरं कोणी आहे का? माझ्या वाचून दुसरं कोणी आहे का? असं म्हणून पाहत निहाळत त्या भूतांना निरखलं, पाहिलं, भूतांचं निरीक्षण केलं. तर ही भूत म्हणजे कोण? दोन्ही प्रकारे पंचमहाभूत. आधी जीवाच्या दृष्टीने जर पाहिलं तर ती पंचमहाभूत त्याला दिसली. आणि जो जात जीव आहे, म्हणजे त्या हिरण्यगर्भाने नंतर उत्पन्न केलेली ही सगळी सृष्टी, आपण सगळे, तर त्याच्या दृष्टीने पाहिलं तर त्याच्या होण्याआधी, त्याच्या जन्म घेण्याआधी असणारी जी भूत म्हणजे जन्माला आलेले आहेत त्या सगळ्यांना, म्हणजे आपल्या आई वडील, त्या सगळ्यांना पाहिलं. आता ह्या सगळ्यांना पाहून तो म्हणाला स्वतःशी, किंवा त्याने जाणलं. काय जाणलं? तर माझ्या वाचून इथे दुसरं आहे तरी कोण? मीच तर आहे. म्हणजे त्या भूतांच्या ठाई मीच तर व्यापलेलो आहे, मीच सगळीकडे आहे, हे त्याने पाहिलं. स एतम एव पुरुषम ब्रह्म ततमम अपश्यत. तिथे त्याने हाच एतम एव, हाच म्हणजे इथे आत, जो हृदयाकाशामध्ये बसलेला, तुमच्या देहामध्ये बसलेला, म्हणजे जो कबीरांच्या भाषेत जो दशरथाचा बेटा राम आहे, तोच त्या घटघट में लेटा आहे, तोच जगत पसाऱ्याच्या रूपामध्ये पसरलेला आहे, आणि तोच या सगळ्यांपेक्षा भिन्न त्रयस्थ, कूटस्थ किंवा तुरीय असा राहिलेला आहे. तर त्या पुरुषाला, त्या ब्रह्माला त्याने पाहिलं. ते कसं आहे? तर ततमम, तत असा धातू आहे, तन, ताणणे, पसरणे, विस्तार पावणे या अर्थी. तर ते ततमम, तम हा जो प्रत्यय आहे तो सुपरलेटिव्ह डिग्री या अर्थी वापरला जातो. सर्वोत्कृष्ट, सर्वोत्तम, सर्वात वरच असं जे काही आहे ते ततमम, म्हणजे सगळ्यामध्ये सर्वात जास्त पसरलेलं, सर्वत्र व्याप्त झालेलं असं जे तत्व आहे ते हे पुरुष तत्व, ते हे ब्रह्म तत्व आहे, असं त्याने पाहिलं, जाणलं. म्हणजे त्या सगळ्याच्या मुळाशी तो पुरुष, ते ब्रह्म म्हणजे मीच आहे असं त्याने ओळखलं. इदम आदर्शम इति. आणि इदम, इदम हे जे आहे सर्वनाम, ते जवळ जे आहे त्याला व्यक्त करण्यासाठी आहे. सन्निकृष्ट जे आहे, अगदी जवळचं. अगदी जवळ काय आहे? तर आपला देह आणि त्या देहामध्ये असणारं चैतन्य हे आपल्या अगदी जवळच आहे. आणि ते सगळ्यात जवळच असल्यामुळे त्यालाच तो जन्मलेला जीव म्हणतोय इदम. ते ब्रह्म म्हणजे सगळं जे आहे ते इदमेव, हेच आहे. हे म्हणजे देह नव्हे, या देहाच्या ठाईचं सगळ्यात जवळचं जे ते तत्व आहे, सगळ्यात निकटतम असं जे तत्व आहे, सर्वव्यापी असूनही या पिंडामध्ये विशेषत्वाने प्रकाशित होणारं जे तत्व आहे, ते मी पाहिलं.
मी आलो, मी पाहिलं, तसं झालं त्या जीवाला की त्याने ते पाहिलं आणि ते तत्व म्हणजे मीच आहे हे भान त्याला झालं. तस्माद इदंद्रो नाम इदंद्रो ह वै नाम. आता हे पाहिलं, इदम द्रहा, इदम म्हणजे हे, द्रहा द्रक्षत, अद्रक्षत, त्याने स्वतःला द्र या धातूचा अर्थ द्रष्टव्य, दृष्ट असा घ्यायचा की पाहिलं, ज्याला इदम याला पाहिलं, याला अनुभवलं, त्या थोडक्यात तो परमात्मा पाहण्याजोगता आहे. म्हणून त्या तत्वाचं, त्या परमात्म्याचं नाव इदंद्र असं आहे. ज्या याला त्याने पाहिलं तो पाहिला गेलेला परमात्मा ईश्वर हा इदंद्र या नावाने ओळखला गेला. म्हणजे इथे आपण अगदी सुरुवातीच्या व्याख्यानामध्ये पाहिलं होतं की उपनिषदामध्ये वेगवेगळ्या प्रारूपातून, पद्धतीतून हे तत्व सांगितलेलं आहे. तर त्याच्यामध्ये एक निर्वचन पद्धती, एटिमॉलॉजिकल मेथड आपण पाहिली. निर्वचन पद्धत म्हणजे एखादा शब्द घेऊन त्या शब्दाची व्युत्पत्ती ही आध्यात्मिक करून दाखवायची. आध्यात्मिक व्युत्पत्ती दाखवून त्या शब्दाचा अर्थ हा आत्मतत्वाशी किंवा अध्यात्म विद्येशी जोडून घ्यायचा. त्याचप्रमाणे इंद्र हा जो शब्द आहे हा दैवतशास्त्रामध्ये वापरला जाणारा, देवतांचा राजा म्हणून वापरला जाणारा वेदातला शब्द आहे. आता त्या इंद्रच्या देवता या रूपाने किंवा आधिभौतिक पातळीवरचा मेघांचा राजा, मेघांची देवता आणि वीज यांचीही देवता, या दृष्टीने इंद्राची अनेक निर्वचनं केलेली आहेत. त्यासाठी यास्काचार्यांचं अख्खं निरुक्त आपल्याला बघता येईल. दैवत कांडामध्ये तिथे इंद्रच्या अनेक व्याख्या आपल्याला दिसतील, निर्वचनं दिसतील. मात्र इंद्र या शब्दाचा आत्मा या दृष्टीने अर्थ हे उपनिषद करून दाखवत आहे. म्हणजे इंद्र ही इथे कोणी देवता राहत नाहीये, तर इंद्र ही त्या आत्म्याचंच एक प्रतीक, आत्म्याचीच प्रतिनिधी होऊन जाते. तर इंद्र या शब्दाचं निर्वचन ते करतायत. तस्मात इदंद्रो नाम इदंद्रो हवै नाम. त्यामुळे त्या तत्वाचं नाव इदंद्र झालं. आता तुम्ही विचार कराल इदंद्र कुठे, इंद्र कुठे? तमिदंद्रम संतम इंद्र इति आचक्षते परोक्षेण. परोक्ष प्रिया इव हि देवाः परोक्ष प्रिया इव हि देवाः. ही द्विरुक्ती, हा खंड, पहिल्या अध्यायातला हा तिसरा खंड समाप्त होतोय याची द्योतक आहे. द्विरुक्ती झाली की समजायचं की तो पाठ्यभाग संपला, खंड संपला. जर इथे तृतीय खंड संपतोय म्हणून ही द्विरुक्ती झाली आहे. पठण परंपरेमध्ये वापरल्या गेलेल्या या क्लृप्त्या आहेत म्हणून ती द्विरुक्ती आहे. तर परोक्ष प्रिया इव हि देवाः, परोक्ष प्रिया इव हि देवाः, एकच वाक्य दोनदा आलं. कारण काय? तर देवता या परोक्ष प्रिय आहेत हे वेदातलं एक गृहीतक ते इथे म्हणतायत, सांगतायत. परोक्ष प्रिया वै देवा, परोक्ष प्रिया इव हि देवा. परोक्ष या शब्दाचा मूळ अर्थ मराठीमध्ये अपरोक्ष हा शब्द ज्या अर्थी वापरला जातो तोच अर्थ परोक्ष शब्दात संस्कृतमध्ये आहे. म्हणजे मराठीत आपण माझ्या अपरोक्ष काही करू नकोस, माझ्या नकळत, माझ्या पाठी काही करू नकोस असं आपण या अर्थी म्हणत असतो. अपरोक्ष शब्द आपण मी नसताना, मी समोर नसताना, माझ्या अनुपस्थितीमध्ये, माझ्या अप्रत्यक्षपणे अशा अर्थी वापरतो. अप्रत्यक्ष हाच त्या परोक्ष शब्दाचा अर्थ आहे. देवांना सगळं अप्रत्यक्ष करायला आवडतं. थोडक्यात देवांना स्वतःचं रूप, स्वतःचं तत्व
स्वतःचं नामही प्रकट करायला आवडत नाही. या गोष्टीचा अनेक वेगवेगळ्या परीने अर्थ लावता येण्यास उगा आहे. एक ढोबळ अर्थ असा की देवांना कायम नामानिराळं राहायला आवडतं. सगळं करून सवरून देवता नामानिराळ्या. अगदी समाजशास्त्राच्या दृष्टीनेही याची संगती लावण्यासारखी आहे की खरी देववृत्ती अशी असते की त्याला मी केलंय, हा मी आहे असा भाव त्या देववृत्तीच्या कडे कधीही येत नाही. म्हणून तो परोक्ष राहतो, कायम मागे राहतो, प्रकट होत नाही. कायम त्याला परोक्षता प्रिय असते. त्याला व्यक्त होणं, त्याला दिसणं, प्रकाशात येणं, फोकसमध्ये राहणं, आजच्या भाषेत लाईट मध्ये राहणं, कायम स्वतःचं नाव आणि फेम नेम हे पसरवणं हे त्याला आवडत नाही. आणि ते आवडत नसल्यामुळे सगळ्याच बाबतीत देवता या परोक्ष प्रिय आहेत. आपल्याकडे ज्या अनेक परंपरा किंवा रूढी आहेत त्याच्या मागे ही परोक्ष प्रियता देवांची गृहीत आहे. जुन्या पिढीतल्या अनेक स्त्रिया या आपल्या पतीचं नाव या घेत नसत. अहो किंवा इकडून स्वारी असे शब्द वापरले जात असत. याचं कारण काय तर पतीला देव मानलेला आहे. आणि देव मानल्यामुळे देव कसे आहेत तर परोक्ष प्रिया वै देवाहा. म्हणून प्रत्यक्ष पतीचा नामोल्लेख करायचा नाही, गुरुचं नाव प्रत्यक्ष घ्यायचं नाही, कारण त्याला देव मानलेला आहे. त्यामुळे प्रत्यक्षपणे त्यांचा नामोल्लेख टाळला जायचा. ह्याच्याही मागे कुठेतरी परोक्ष प्रिया वै देवा. उखाणा घ्यायच्या मागचंही प्रयोजन व्हायचंय. उखाणा म्हणजे कोड्यात नाव घ्यायचं, कारण त्याच्यामध्येही एक प्रकारची परोक्षता आहे. तर ह्या सगळ्या देवता परोक्ष प्रिय आहेत. त्यामुळे त्या देवतांना आपलं नाव, आपलं रूप, आपलं तत्व जसंच्या तसं सांगितलेलं आवडत नाही. त्यांना अप्रत्यक्षपणे, इनडायरेक्टली हे सगळं झालेलं आवडतं. म्हणून इदंद्र हे मूळ नाव असताना त्यातला एक वर्ण लोप करून, एक अक्षर खाऊन, म्हणजे प्रत्यक्ष इदंद्र असं न म्हणता अप्रत्यक्षपणे, म्हणजे कोकणामध्ये एक छान कल्पना आहे, रूढी आहे असं म्हणायला हरकत नाही. तिथे साप आला, सर्प, नाग असे शब्द वापरले जात नाहीत. तर ते म्हणतात म्हणजे वेगवेगळ्या भिन्न शब्दांनी ते सांगतात. म्हणजे त्या जीवाविषयी असणारी भीती कुठेतरी असते, म्हणून ते परोक्षाचा आश्रय घेतात. ते म्हणतात सरपटे आले म्हणजे सरपटणारे, सरीसृप आले किंवा जनावर आलं. आता देशावर तुम्ही जनावर हा शब्द उच्चारला तर तो पशुधन, गोधन यासाठी आहे. मात्र तिथे मुद्दामून जनावर हा शब्द वापरला जाईल का तर या सगळ्यामध्ये परोक्ष भाव आहे की अप्रत्यक्षपणे ते उच्चारलं जातं. तसं म्हणजे आता सरीसृप ह्या शब्दामध्ये किंवा सरपटे ह्या शब्दामध्ये त्याचा उल्लेख आहे, त्याचा निर्देश आहे, मात्र तसाच्या तसा शब्द उच्चारला जात ही परोक्ष प्रियता. म्हणून इदंद्र असं न म्हणता त्यातला एक वर्णलोप करून इनडायरेक्टली तिथपर्यंत न्यायचा, त्याचा निर्देश करण्याचा प्रयत्न आहे. म्हणून ते इंद्र हा शब्द वापरतात. इंद्र म्हणजे कोण तर तो आत्मा आहे. तो या जीवाला ज्या आत्म्याचं दर्शन झालंय, थोडक्यात अगदी क्रिटिकली सांगायचं झालं तर परमात्म्यापेक्षा ईश्वर, शबल ब्रह्म ही जी कॅटेगरी आहे त्याला इदंद्र असं म्हटलेलं आहे. तो ईश्वर इथे इंद्र या शब्दाने सांगितला जातोय. मात्र यातून सांगायचं तत्व, तथ्य एक आहे की त्याचा साक्षात्कार होऊ शकतो. जीवात्मा जरी झाला तरी तो जेव्हा जीवात्मा निरीक्षण करतो, नीट न्याहाळतो, चराचराकडे नीट पाहतो आणि आतही पाहतो, आपल्या आत काय आहे ते पाहतो, त्या निरीक्षणातून, त्या दर्शनातून, त्या द्रष्टृत्वातून त्याला त्या परमतत्वाचा साक्षात्कार होऊ शकतो. हे तत्व इथे हे उपनिषद प्रस्तुत करतात. इति तृतीयः खंडः. इथे आपला हा तिसरा खंड संपलेला आहे. जवळजवळ आपलं
अर्ध्याहून अधिक उपनिषद झालं असं म्हणायला हरकत नाही. अजून 2 अध्याय बाकी आहेत, मात्र ते नुसते अध्याय, त्याच्यामध्ये किंवा ज्याला सब चॅप्टर्स म्हणूया, खंड म्हणूया, असा काही विभाग नाहीये. तर आता 2रा आणि 3रा अध्याय आपण पुढच्या वर्गामध्ये त्यांचा विचार करायला घेऊया. तिथपर्यंत जर काही शंका असतील, एखादी शंका आपल्याला घेता येईल, एखादी शंका घेऊ, शांती मंत्र घेऊन थांबूया. सर्वांना मनःपूर्वक धन्यवाद. सर नमस्कार, मी विचारू का? हा बोला. एक थोडस असं कन्फ्युजन माझ्या डोक्यात आलंय की हे जर परोक्ष भावाचा आपण विचार केला तर नामजाप आणि परोक्ष हे कसं काय सांगड घालू शकतो आपण? लक्षात नाही आलं माझ्या. म्हणजे तुम्ही काय म्हणताय? नामजाप आपण जाप करतो आणि तो देवाला म्हणजे देवाच्या सान्निध्य जाण्याची ती एक सर्वात सोपी हे म्हणून आपण ते अंगीकारतो रोजच्या आयुष्यामध्ये. मग परोक्ष भाव आणि याची सांगड कशी घालूया आपण? थोडक्यात आपण जे बघतोय याच्या मागे उत्तर असं देता येईल की केनोपनिषद जर तुम्ही पाहिलं तर त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे, नेदम यदिदम उपासते. ज्याची उपासना होते ते परब्रह्म असूच शकत नाही. हेच लाओ त्से आपल्या तत्वज्ञानात सांगतो. तो म्हणतो की जे शब्दात सांगितलं जातं ते सत्य असू शकत नाही. तुम्ही बोललात की त्यातलं सत्य संपलं. तुम्ही व्यक्त केलं की ते सत्य राहणार नाही, ते त्रिकालाबाधित राहणार नाही, ते बाधित होणार. त्यामुळे इथे ते जे तुमच्या मन, बुद्धी, वाक या सगळ्या कक्षांच्या मर्यादांच्या पलीकडे आहे तेच खऱ्या अर्थाने परोक्ष आहे. ते प्रत्यक्ष होऊच शकत नाही. म्हणून मग त्या परोक्षाच्या पर्यंत पोहोचण्यासाठी तुम्ही प्रत्यक्षामध्ये काही शिड्या शोधलेल्या आहेत. त्या शिड्या खऱ्या तर नाहीत, म्हणजे कुठलीही गोष्ट त्याच्यापर्यंत नेऊ शकत नाही. ती गोष्ट तुम्हाला फक्त त्याच्या कृपेपर्यंत पोहोचवण्याचा, त्याची कृपा प्राप्त करण्याचा एक मार्ग दाखवू शकेल, मात्र मार्ग होईलच असं नाही. नामाने तुम्ही त्याच्यापर्यंत पोहोचू शकाल, पण नामाने पोचालच असं नाही. पूजा करून तुम्ही पोहोचू शकाल, पण पूजेने पोहोचालच असं नाही. कुठलंही सत्य म्हणून तुम्ही स्वीकारू शकत नाही. आता गंमत अशी आहे की नामाने पोहोचू शकत नाही याचा अर्थ असा की तुम्ही साधना करत राहा. तुम्ही ते जे काही माध्यम तुम्हाला तुमच्या संप्रदायाने, तुमच्या सद्गुरूंनी दिलेलं आहे ते कसोशीने पाळा आणि ते पाळता पाळता त्या नामातून आपसूक त्या परोक्षाचा, अतिपरोक्षाचा अनुभव तुम्हाला आल्या वाचून राहणार. मात्र तिथेही गेल्यावर तुमच्या हे लक्षात येईल की नाम हे माध्यम त्या उपाधीच्या पातळीवर गळून गेलेलं आहे. नाम तुम्ही घेतच नाही आहात किंवा नाम घेतलंच जात नाहीये. जे काही आहे ते अनाहत सुरू आहे, अनाआधी सुरू आहे. त्यामुळे कोणीतरी नाम जप करणं आणि त्या नामजपातून परमात्म्याला प्राप्त करणं हा उपासनेचा औपचारिक भाग आहे, हा स्थूलदर्शनी भाग आहे. खऱ्या अर्थाने जेव्हा नाम सुरू झालं असं म्हणाल, जर तुम्ही नामसाधक असाल तर तेव्हा लक्षात असं येईल की घेणारेही तुम्ही नाही आहात आणि घेतलं जात आहे ते नामही नाहीये. आहे ते फक्त तो आणि तोच आहे. त्यामुळे इथेही ती परोक्षताच आहे. अप्रत्यक्षपणेच तुम्ही तिथपर्यंत पोहोचा. गंगेपर्यंत तुम्ही पोहोचू शकत नाही तर तुमच्या गावच्या जी काही छोटी नदी ओहोळ असेल त्याच्यामध्ये स्वतःला झोपून द्या. कधीतरी तो ओहोळ गंगेला जाऊन मिळेल आणि त्या ओहोळातून तुम्ही गंगेत जाऊन पोहोचा. तसं गंगा म्हणजे ते परोक्ष ब्रह्म आहे, पण त्या परोक्ष ब्रह्मापर्यंत पोहोचण्यासाठी तुम्हाला प्रत्यक्ष साधनांचा आधार घ्यायला पर्याय नाहीये. म्हणून मग प्रत्यक्षातली जी पवित्र अशी साधनं आहेत, मग पूजा आहे, नामस्मरण आहे, ध्यान आहे, याचं आलंबन हा जो कठोपनिषदातला शब्द आहे तोच इथे लागू होतो. जेव्हा ते ब्रह्म लाभेल तेव्हा त्या आलंबनाला पकडून ठेवायचं नाहीये. जेव्हा तुम्ही वर पोचाल तेव्हा ती शिडीही गळून जाणार आहे. ही सगळी साधनं, ही सगळी माध्यमं ही शिडी आहेत आणि ती सोडून द्यायची आहेत. म्हणजे पुन्हा परोक्ष व्हायचंय, प्रत्यक्ष सोडायचंय. हाच त्याच्या मागचा आशय आहे. धन्यवाद.
आपली वेळ झालेली आहे आणि आता बरीच मंडळी काही वेळेला पुण्याबाहेरची आहे. आता इथे पुण्यामध्ये छान वादळी वातावरण झालेलं आहे, पाऊस पडायला सुरुवात झालाय. तर आपण अडकण्याआधी हे सेशन इथेच थांबूया. सर्वांना मनपूर्वक धन्यवाद. शांती मंत्र घेतो आणि समारोप करतो. ओम हरिः ओम. वाङ्मे मनसि प्रतिष्ठिता मनो मे वाचि प्रतिष्ठितम् आविरावीर्म एधि वेदस्य म आणीस्थः श्रुतं मे मा प्रहासीः अनेनाधितेनाहोरात्रान् सन्दधामि ऋतं वदिष्यामि सत्यं वदिष्यामि तन्मामवतु तद्वक्तारमवतु अवतु माम् अवतु वक्तारम् अवतु वक्तारम्. ओम शांति शांति शांति. नमो नमः.